आज कमी लोकसंख्येवर चालू करूया. करायची सुरुवात. चला, सुप्रभात, जय हिंद सर्वांना. सुरुवात करूया आपल्या आजच्या 4थ्या सत्राला. त्याआधी मला प्रश्न विचारायचा आहे की विजन आणि मिशन वर काम कितपत झालं? तयार झालं, बऱ्यापैकी तयार झालं सर. सगळं एकदम आलं ना ते, हा, अंगावरच आलंय ते सगळं ऍक्च्युली. म्हणजे त्याचं प्लॅनिंग होतं आणि त्याच्याबरोबर हा नाही बरोबर आहे, ते होणारच आहे. हे आठवडा 2 आठवडे असेच जातील आता मला वाटतं पुढचे, आणि एक अख्खा महिना पुढच्या ऍडमिशन्स वर जातील. अच्छा, बरं बरं बरं, ठीक आहे, हरकत नाही. कशात तरी बिझी होतात ना, चांगली गोष्ट आहे. सर, अजून मागच्या सेशनला होता तुम्ही, बरोबर ना? ठीक आहे, हरकत नाही. पण मोहित सरांकडनं इन्फॉर्मेशन घ्या सगळी, समीर सरांकडनं. काही लागलं तर बिंदास आम्हाला पण कॉल करा डायरेक्टली, आपण बोलून ठरवूयात. सर, झालंय बऱ्यापैकी? झालंय ना? मग जाऊया पुढच्या पार्टला. आता विजन केलं, मिशन केलं, मग आता आज काय करायचं नेमकं? तर आज आपण बोलणार आहोत मूल्यांबद्दल. सो मूल्य इज नथिंग बट व्हॅल्यू. जी गोष्ट कधी बदलणार नाही जगामध्ये, ती गोष्ट म्हणजे मूल्य. आणि त्याबरोबर आपण बोलणार वेळेचं मूल्यांकन. म्हणजे आजचा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे तो टाइम मॅनेजमेंट. जसं सरांनी आता सांगितलं की रिझल्ट आला किंवा सेमिनार्स लागले आणि मग काही काम झाली नाहीयेत, मग कुठे काय होतं आपलं, तर आपल्याला आपली टास्क आहेत ना, ही मॅनेज करणं हे कधीतरी कठीण होतं. मग ते सोपं करण्यासाठीच आजचं सेशन आहे खरं तर. म्हणजे आजचं सेशन तुमच्यासाठी महत्वाचं काय आहे, तर वेळेचं मॅनेजमेंट आपण अजून चांगलं कसं करू शकू, आणि ते समजून घेणं आधी गरजेचं आहे. कारण ते करायचं असतंय, प्रत्येकाला माहितीये, तुम्हाला, मला, प्रत्येकाला माहितीये, पण होत का नाही आपल्याकडनं? कारण आपण त्याला जी प्रायोरिटी द्यायला पाहिजे, मग ती प्रायोरिटी पैशांमध्ये असेल, ती प्रायोरिटी आनंदामध्ये असेल, ती प्रायोरिटी मीच केलं पाहिजे ही असेल, दुसरं कोणी जगात करूच शकत नाही ती गोष्ट, तर मग ती प्रायोरिटी आणि ती कशी ठरवायची, त्याचं टिक कसं करायचं, याचं सगळं आज तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल. त्याआधी आपण आपली आवडती शपथ घेऊया आणि मग आजच्या सेशनला सुरुवात करूया. मी शपथ घेतो, मी आयुष्यभर एक उद्योजक विद्यार्थी राहीन. एंटरप्रेन्योर 2.0 मध्ये आलेल्या सर्व असाइनमेंट्स वेळेवर पूर्ण करीन. मला माझ्या क्षमतांवर पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक आव्हान माझ्यासाठी सोपं आहे. मी अपयशाला आव्हान म्हणून स्वीकारतो आणि आपलं काम सोपं करणाऱ्या मेहनतीवर विश्वास बाळगतो. कोणतीच गोष्ट अशक्य नाही हे मानणाऱ्या लोकांसोबत मी राहतो. मी माझे स्वतःचे भविष्य, माझ्या संस्थेप्रती असलेले माझे कर्तव्य आणि सशक्त भारत निर्मितीसाठी कटिबद्ध आहे. जय हिंद. मस्त. तर आपण सुरुवात करतोय. विजन झालं, मिशन झालं, मुख्य तत्वांबद्दल, व्हॅल्यूज बद्दल बोलायला आपण सुरुवात करतोय. आणि जेव्हा व्हॅल्यू ही गोष्ट नजरेसमोर येते, तेव्हा एक व्यक्ती सातत्याने डोळ्यासमोर येते. एक व्यक्ती, मी आपण अनेक एक्झाम्पल आपल्या समोर आहेत. तुमच्या प्रत्येकासाठी तुमच्या आवडती एखादी व्यक्ती जिच्याकडनं तुम्ही बरंच काही काही शिकू शकतात अशी आहे. पण अख्ख्या महाराष्ट्राला, अख्ख्या भारताला एका व्यक्तीचं प्रेम खूप जास्त आहे. मग ती व्यक्ती कोण आहे? एक रतन टाटा आहेत. बरं, बिझनेस क्षेत्रात रतन टाटा आहेत. एका व्यक्तीचं प्रेम इतकं जास्त आहे ना, की गेले 350 वर्ष होऊन गेलेत त्या व्यक्तीला जाऊन, पण तरी देखील ती व्यक्ती आज पण आपल्या हृदयात आहे. तरी देखील ती व्यक्ती आज पण आपल्या देवघरात आहे, राईट? आणि ती व्यक्ती आहे छत्रपती शिवाजी महाराज. नीट ऑब्झर्व केलं तर म्हणजे महाराजांचं जीवनपट फक्त 50 वर्षाचा. आपल्या पुढच्या सेशनमध्ये अख्खा जीवनपट आपण समजून घेणार आहोत. पण या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये एकतरी घटना अशी आहे का की जिथे महाराजांनी व्हॅल्यू वापरली नाही? आहे कोणाला अशी आठवते, सांगता येण्यासारखी आहे? ऑब्व्हियसली नाहीये. म्हणजे जेव्हा आयुष्यातले 8-9 वर्षाचे महाराज होते, जेव्हा खेड शिवापूरला पुण्याजवळ त्या रांझे गावच्या पाटलाने एक बदवर्तन केलं होतं एका स्त्री बरोबर, तर महाराजांनी त्याचे हात आणि पाय कापण्याचा हुकूम दिला, चौरंग करायचा त्याचा. म्हणजे किती लहानपणापासून मोठी व्हॅल्यू आहे की स्त्रीचा आदर करा. बरं, त्याच्यानंतर किती मोठी व्हॅल्यू आहे की माझ्या स्वराज्याचा आदर करा, माझ्या संस्थेचा आदर करा, संस्थेतल्या प्रत्येक माणसाचा आदर करा. सो आदर ही व्हॅल्यू होती. बरं, मग वेळ ही व्हॅल्यू होती का? महाराजांनी प्रत्येक गोष्ट वेळेवर केली, सो वेळ ही पण एक व्हॅल्यू होती महाराजांसाठी.
मग व्हॅल्यूज जर बघायच्या झाल्या म्हणजे एक व्यक्ती एक कॅरेक्टर म्हणून जर छत्रपती शिवाजी महाराज मी नजरेसमोर आणले तर त्यांच्या अवतीभोवती काही व्हॅल्यूज येतात ना. तुम्ही फार थोडी माणसं आता समोर आहात, बरं सांगा बरं तुम्हाला महाराज म्हटल्यावर कुठली व्हॅल्यू तुम्हाला आठवते? लिडरशिप, फॅन्टॅस्टिक. अजून स्ट्रॅटेजी प्लॅनिंग, आम्ही स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगने आमच्या संस्थेत काम करतो. अजून हा, पण व्हॅल्यू कुठली? तीच कुठली पाहिजे? प्रिन्सिपल म्हणजेच व्हॅल्यू. फ्युचर प्रेडिक्शन. बरं, अजून डिसिजन मेकिंग ही मोठी व्हॅल्यू आहे महाराजांची. कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं प्रत्येक गोष्टीमध्ये ही एक व्हॅल्यू आहे जी आम्ही आमच्या संस्थेमध्ये घेतो असं आपण म्हणू शकतो. मग अशा अनेक व्हॅल्यूज असतात. मग मुळात समजून घ्यायच्यात की व्हॅल्यू कशासाठी. तर लास्ट सेशनला आपण जे घेतलेलं ना त्याची एकदा रिव्हिजन करतो कारण सर परत आलेले आहेत. तर तुमचं विजन जे आपण बनवलं ते विजन आपल्या भविष्याविषयी सांगतं. कारण आपण इथे आहोत म्हणजे आता मी आहोत ठाणे जिल्ह्यात टॉपर आहोत, आम्हाला महाराष्ट्रात टॉपर व्हायचंय. मी आता चेंबूरमध्ये टॉपर आहे पण मला मुंबईमध्ये टॉपर व्हायचंय. मी आता वाशीमध्ये टॉपर आहे, मला पॅन इंडिया लेवलला टॉपर व्हायचंय. मग यासाठी मी काय बघतो? यासाठी मी विजन बघतो. म्हणजे मी कुठे आहे आणि मला कुठे जायचंय हे ठरवणारा मार्ग म्हणजे माझं विजन आहे. मग तिथे मी कसा जाणार हे ठरवणारं वाक्य म्हणजे माझं मिशन आहे. आज बऱ्याच जणांनी मला मिशन दाखवलं तर त्यांना सांगायचं की मिशन म्हणजे काय, तर मी जे ठरवतोय ते मी कसं मिळवणार आहे हे ठरवणारं वाक्य म्हणजे माझं मिशन आहे. पण हे सगळं करताना माझं विजन बदलेल. का बरं बदलेल विजन? कारण मी जर ठरवलं की आता माझ्याकडे 500 कस्टमर आले पाहिजेत आणि 500 कस्टमर आले पुढच्या वर्षी, मी भरपूर मेहनत केली, माझ्या टीमने मेहनत केली आणि 500 कस्टमर आले, तर मग मी काय विचार करणार? 500 झाले पाहिजेत का? मग मी 700चा विचार, म्हणजे काय बदलणार? विजन बदलणार. मग 700 येण्यासाठी जर विजन बदललं तर त्याच्यासोबत काय बदलणार? पण जी गोष्ट बदलणार नाही ती गोष्ट कोणती? आहात माझ्यासोबत तुम्ही? ही गोष्ट आली कुठून बरं? जर आपण लहान होतो, शाळेमध्ये होतो आणि आई बाबांनी आपल्याला पहिल्यांदा सांगितलं की चांगला शर्ट इन करायचा, बरोबर, बेल्ट छान लावायचा आणि शाळेमध्ये पोहोचायचं. मग आपल्याला ठरलं आपल्या आयुष्यभर की मी जसा मोठा होईल तसं आई बाबांनी मला लहानपणीच सांगितलं की जिथे कुठे जाशील ते नीट जा. आणि नीट जाणं ही माझी काय झाली? व्हॅल्यू झाली. राईट. बरं, आई बाबांनी असं पण सांगितलं जिथे कुठे जाशील तिथे वेळेवर जा. मग वेळेवर जाणं ही माझी काय झाली? व्हॅल्यू झाली. मी जिथे कुठे राहत होतो तिथे माझ्या अवतीभोवती बरेच जण असे होते की जे देताना एकमेकांशी बोलताना शिव्या घालून बोलायचे. पण आई बाबांनी मला सांगितलं नेहमीच चांगलं बोलत जा. मग चांगलं बोलणं ही माझी काय झाली? व्हॅल्यू झाली. आहात तुम्ही माझ्यासोबत? अच्छा. मग त्याच्यानंतर मला आई बाबांनी शिकवलं की बाबा कोणाशी बोलताना, संवाद साधताना, रिलेशन ठेवताना मनामध्ये एक आणि तोंडावर एक असं नको करूस. जे काय ते ट्रान्सपरंट ठेव. मग ट्रान्सपरंट राहणं ही माझी काय झाली? व्हॅल्यू झाली. आता तुम्हाला आठवायचंय की तुमच्या जन्मापासून ते आजपर्यंत तुम्ही कोणत्या कोणत्या अशा व्हॅल्यू जोपासल्या की ज्या व्हॅल्यूनी लोक तुम्हाला ओळखतात. की मी सरांना भेटलो तर मला सर ना या गोष्टीसाठी आठवतात, त्यांनी ब्लेझर घातलेला का त्यांनी मस्त क्लीन शेव केलेलं याच्यासाठी नाही मला ते आठवत. मला ते वेळेवर येतात ना, कधी पण. म्हणजे मला ह्या माणसाला भेटायला भीती वाटते. का भीती वाटते? मी उशिरा झालो तर हा माणूस मला काम नाही द्यायचा, कारण हा माणूस वेळेवर आहे. मग वेळेवर येणे ही त्याची काय व्हॅल्यू आहे. वेळेवर पेमेंट करणं ही या माणसाची व्हॅल्यू आहे. मग हा माणूस, या माणसाला भेटायला मला भीती वाटते का? कारण हा माणूस पेमेंट वेळेवर करतो. मला काम काय करायला पाहिजे? वेळेवर करायला पाहिजे त्याच्यासाठी. प्रत्येक माणसाची ना एक व्हॅल्यू असते आणि ती व्हॅल्यू आपल्याला आज शोधून काढायची आहे. मग हे आपण मागच्या वेळेस पण केलं होतं की विजन, मिशन, व्हॅल्यूज आपण का बरं बनवल्या? कारण त्या आपला बेस तयार करतात. त्या आपल्या विजनला चिकटून राहायला, ध्येयाला चिकटून राहायला मदत करतात आणि आपल्याला जे सक्सेस आपल्या लाईफमध्ये हवंय त्याच्यासाठीचा एक बेंचमार्क सेट करतात. आणि तो बेंचमार्क आपण जर सेट केला, म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की हे खरंच करणं गरजेचं आहे का? तर मी तुम्हाला सांगतो की 2008 साली मी पहिल्यांदा आमच्या आयुष्यातलं एक विजन बनवलं. ते विजन अचीव्ह झालं 2013ला. मग 2013ला दुसरं बनवलं. ते विजन अचीव्ह झालं आत्ता 2024-25ला. म्हणजे 10-12 वर्ष त्याच्यात गेली. 10-12 वर्षानंतर ते विजन जेव्हा कंप्लीट झालं तेव्हा आता आम्ही विजन बदललं परत एकदा. तिसऱ्यांदा विजन बदललं गेल्या 25 वर्षामध्ये. सो मला माझ्या यशाचा बेंचमार्क तर ठरवता आला पाहिजे ना. तोच जर मी नाही ठरवला आणि फक्त काम करत सुटलो तर त्याला हमाली म्हणतात. हमाली करायची नाही आपल्याला. आपल्याला चांगलं काम करायचंय आणि तो बेंचमार्क सेट करण्यासाठी आपल्याला आपलं विजन आणि आपल्याला आपलं मिशन सेट करायचंय. त्याबद्दल आपण बोलतोय. मग याचा फ्लो कसा होता?
हे बघितलंय आपण गेल्या वेळेला, पण मी एकदा रिपीट करत असतो. 5 ते 10 वर्षात आपल्याला काय व्हायचंय ते आपण ठरवलं. म्हणजे आपल्याला भवितव्यामध्ये काय हवंय त्याचं क्लिअर पिक्चर 2 ते 3 लाईन मध्ये आपण लिहून टाकलं. 2 ते 3 लाईन मध्ये. काही जणांचं थोडं मोठं आहे. जे मोठं आहे त्याला आपण शॉर्ट करणारच आहोत. पण आपण लिहून टाकलं, बघितलं की मला 5-6 लाईन मध्ये मला भविष्यात काय व्हायचंय मी ठरवलं. मिशन मध्ये मी लिहिलं की ते मिळवायचे मार्ग काय आहेत. सरांनी लिहिलंय की आम्ही इंग्लिशवर फोकस करू, आम्ही कन्सेप्ट क्लिअरिंगवर फोकस करू, आम्ही थॉट क्लिअरिंगवर फोकस करू. हे सरांनी त्यांचं विजन लिहिलंय. म्हणजे सरांनी त्यांचे मार्ग लिहिले. आणि आपल्या असण्याने या जगात काय फरक पडणार आहे. पण सगळ्यात महत्वाचं, लोक तुम्हाला कशासाठी ओळखतील, लोक तुमच्याबद्दल तुमच्या पाठीमागे काय बोलतील, हे सांगणारी जी गोष्ट असते ना, ती असते तुमची मूल्य. आहात का सोबत? म्हणजे आमचा जो कॉमर्सचा कोचिंग क्लास आहे त्याच्याबद्दल लोक आमच्या पाठीमागे काय बोलतात ते मी तुम्हाला सांगतो. त्याच्याबद्दल ते बोलतात की इथे आमचा मुलाचा सर्वांगीण विकास होतो. असं कोणी नाही बोलत की ठाणे जिल्ह्यातला टॉपर यांच्याकडे येतो. असं कोणी नाही बोलत की यांच्याकडे CS CMA अशी मुलं घडतात, नाही. पण आपल्या पाठीमागे काय बोलतात ते, इथे सर्वांगीण विकासावर काम केलं जातं. रिझल्ट आलाच ना, रिझल्ट त्याचाच एक भाग आहे ना. रिझल्ट काय वेगळा येत नाही त्याच्यामध्ये, त्याचाच एक भाग आहे. आयलिड बद्दल बोलताना आयलिडच्या पाठीमागे लोक काय बोलतात की आयलिड मध्ये इतकं फ्रेंडली वातावरण आहे ना, की आम्हाला दुसऱ्या कुठल्याच कोचेस कडनं ते मिळालं नाही. कोच आणि स्टुडंट यांच्यामध्ये एवढा डिफरन्स असायचा ना, की कोच नेहमी तोऱ्यात त्याच्या ब्लेझरमध्येच आणि स्टुडंटला बिचारायला कळायचंच नाही की त्याचं काय चाललंय. आयलिड मध्ये रिलेशनच नाही ठेवलं. आमचं रिलेशन सगळ्यांबरोबर असं आहे की जसे तुम्ही तसे आम्ही, आपण सोबत पुढे जाऊयात. मग हे पुढे जाणं हे आमचं आयलिडची व्हॅल्यू आहे. आणि ह्या समजुती आमच्या वागणुकीवर परिणाम करतात. आणि म्हणून तुम्ही ऑब्झर्व करा नीट की आयलिडचा प्रत्येक माणूस तुम्हाला भेटल्यावर आयदर शेक हँड तरी करतो, नाहीतर मिठी तरी मारतो. हे का करतो? कारण आम्हाला माहिती आहे की क्लोज रिलेशन जितकं राहील आपलं, तितकं एकमेकांमध्ये डिफरन्स किंवा गॅप राहणार नाही. आणि ती मूल्य घेऊन आम्ही या जगात तुमच्या सोबत जगतोय. हा फ्लो आहे आपला मंडळी. आणि त्या बेसवर आपण तयार करतो आपल्या कोर व्हॅल्यूज. कोर व्हॅल्यूजला आपण काय म्हणतो? इट इज अ टाइमलेस गाइडिंग प्रिन्सिपल. टाइमलेसचा अर्थ काय आहे? शाळेत असताना आईने सांगितलं होतं ना, नीट जा, वेळेवर जा. किती वेळ गेला? कदाचित 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष. काही जण 40च्या पुढचे आहेत माझ्यासमोर. मग 40च्या पुढे वर्ष गेली तरी आपण आजही तेच करतोय ना. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? टाइमलेस आहे. टाइमलेस. त्याला वेळ नाहीये. नीट जा या वाक्याला वेळ नाहीये. वेळेवर जा या वाक्याला वेळ नाही. आयुष्यभर वेळेवर जा. मरताना पण वेळेवर जा. पोरं बोलली नाही पाहिजेत बाप कधी जाणार म्हणून. वेळेवरच जा. जिथे कुठे जाशील तिथे वेळेवर जा. हे टाइमलेस गाइडिंग प्रिन्सिपल जी माणसं आयुष्यभर फॉलो करतात, त्या माणसांना लोक त्या गोष्टीने ओळखतात. ते आज आपण बघणार. आज आहे ना, हा बिझनेसचा फार मोठा पार्ट आपण शिकतोय पहिल्या हाफ पार्ट मध्ये. मग कोर व्हॅल्यूज कशाला म्हणतो आपण? तर शाश्वत. शाश्वत म्हणजे सस्टेनेबल. सस्टेनेबल म्हणजे जे संपणार नाही कधी, अशी गोष्ट. आणि यात आम्ही तडजोड पण करणार नाही. म्हणजे आपण जर म्हणतो ना की आम्ही मुलांच्या सर्वांगीण विकासावर काम करतो, तर तडजोड नाही याच्यामध्ये. आपण जर म्हणतो की आम्ही क्लायंटला क्वालिटी प्रोडक्ट डिलिव्हर करतो, तर क्वालिटीमध्ये तडजोड नाही. असं नाही बोलून चालणार की मग त्याने 25च रुपये दिले ना, हा 50 देतो म्हणून मी याला क्वालिटी देतो, त्याने 25 दिले त्याला कशाला क्वालिटी देऊ? मग तुम्ही क्वालिटी व्हॅल्यू घेऊच नका. तुम्हाला आता ठरवायचंय की कुठली मूल्य ही शाश्वत आहेत आणि कुठली मूल्य ही तडजोड न करता येण्याजोगी आहेत. आज सोबत आहात? तडजोड होणार नाही अजिबात. विजन मध्ये तडजोड होणार ना, का? कारण विजन अचीव्ह झालं की बदलावं लागतं, म्हणून तडजोड होणार. मिशन बदलणार, कारण विजन बदललं तर मिशन बदलणार. पण व्हॅल्यूज कधी बदलत नाहीत, जी कंपनीला योग्य मार्ग दाखवायला मदत करतात. त्याने रतन टाटांचं नाव यासाठी घेतलं महाराजांच्या आधी, कारण त्याला एक माहितीये की रतन टाटा, टाटा म्हटलं की काय शब्द डोळ्यासमोर येतो? काय येतो? टाटा इज इक्वल टू विश्वास, ट्रस्ट. एकच वाक्य. कारण भारतामध्ये असं म्हणतात, पिन पासून प्लेन पर्यंत सगळं टाटा बनवतं. मग पिन पिन म्हणजे कुठली? साडीला लावतो ती पिन. बटन तुटलं तर लावतो ती पिन. त्या पिन पासून जर प्लेन पर्यंत सगळं टाटा बनवतो, तर मला तुम्ही एक गोष्ट सांगा की किती मोठा विश्वास संपादन केलाय. म्हणून त्याच्याकडनं लोक ही गोष्ट विकत घेतात. मग ती चहा पावडर असेल, नाही तर फायनान्स मधला कुठला बिझनेस असेल, आपण टाटाचं नाव पहिलं घेतो. का घेतो? कारण विश्वास आहे. मग काहीच मूल्य खऱ्या अर्थाने मुख्य मूल्य ठरवली जाऊ शकतात. आता काहीच मूल्य का बरं? सगळीच का नाही? समजा मी कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये आहे आणि मी लिहिलं की आम्ही ट्रान्सपरंट व्यवहार करतो. जमतो का हल्ली कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये ट्रान्सपरंट व्यवहार करायला? नाही ना. कारण त्याने जिथे कुठे कन्स्ट्रक्शन करायचं ठरवलं, खड्डा मारला की कॉर्पोरेटर पहिला आला. तो सांगणार मी पुढची फाईल पासच करू देणार नाही. त्याचं काम झालं की पालिकेवाला येतो. त्याचं काम झालं की अजून कोणीतरी येतो.
त्या प्रत्येकाला फायरवाला येतो, त्या प्रत्येकाला इतके पैसे वेगवेगळे अँगलने या लोकांना द्यायला लागतात की इकडे कुठेही मी ट्रान्सपरन्सी हे मूल्य ठेवूच शकत नाही. मग त्या कन्स्ट्रक्शन वाल्याने ठरवायचं की माझं मूल्य काय असेल. म्हणून काय बोललो, काहीच मूल्य ही खऱ्या अर्थाने मुख्य मूल्य ठरवली जाऊ शकतात. सगळी ठरवली जाऊ शकत नाही. म्हणजे मला पुस्तक वाचल्यानंतर वाटतं, अरे वा, मला असं वागता आलं पाहिजे. पण मी जो व्यवसाय करतोय त्यात ते वागता येणार आहे का, हा तुम्हाला प्रश्न विचारायचा आणि तीच मूल्य ठरवायची. आज सोबत बरं, पुढे मुख्य मूल्य शोधून काढण्यासाठी संस्थेशी केंद्रित असलेली आणि ज्यांना तुम्ही कोणत्याही परिस्थितीत घट्ट धरून राहू शकता अशीच मूल्य ठरवा. म्हणजे तुम्ही ती मूल्य बदलू शकत नाही. तर आता तुम्हाला ठरवायचे की अशी कोणती मूल्य असतील बरं. एक एक्झाम्पल, माझ्या संस्थेमध्ये एक मूल्य आम्ही ठरवलं, नीटनेटकेपणा. आता नीटनेटकेपणा हे का ठरवलं, कारण आम्ही बघितलं मधल्या काही दिवसामध्ये आमचा जो काही 7-8 जणांचा ऑफिस स्टाफ आहे ना, ते आल्यावर लॅपटॉप उघडतात पण तो पुसत पण नाही. ते ज्या टेबलवर अवतीभोवती सगळं पडलंय त्याच्यात तसंच ठेवून काम करत बसतात. पण ते जागेवर लावून ठेवणं, जेवढं तुम्हाला पाहिजे मोजकंच सामान तेवढंच घेणं, उरलेला टेबल तुमचा क्लीन ठेवणं, हे करायला पाहिजे ना, हे करतच नाही. आता ही व्हॅल्यू कुठली झाली, नीटनेटकेपणा, ही आम्ही घेतली. पण मला जर विचाराल मी माझ्या घरी आहे का, तर मी अजिबात नाही. माझ्या घरामध्ये माझी पुस्तकं कुठेही अस्ताव्यस्त पडलेली असतात. कारण मी काय म्हणतो इथे, संस्थेशी केंद्रित असलेली आणि ज्यांना तुम्ही कोणत्याही परिस्थितीत घट्ट धरून राहू शकतात. मी संस्थेमध्ये नीटनेटका आहे, पर्सनल लाईफ मध्ये नीटनेटका नाहीये. मी कॅज्युअल आहे पर्सनल लाईफ. हे मी ओपनली सांगतोय तुम्हाला. पण मी ओपनली सांगताना का सांगतोय तुम्हाला, कारण मी तो माझ्या स्वभावाला दिलेला पर्याय आहे. कळतंय का मी काय बोलतोय. माझा स्वभाव काय आहे, मी नीटनेटका राहत नाही, हा माझा स्वभाव आहे. पण माझ्या संस्थेची केंद्रित व्हॅल्यू काय आहे, संस्था नीट दिसलीच पाहिजे, संस्थेमध्ये स्वच्छता असलीच पाहिजे. मग ती जर संस्थेमध्ये असली पाहिजे तर मुळात ती माझ्यामध्ये आली पाहिजे. बरं, माझ्यामध्ये माझ्या घरात नाहीये, पण मी संस्थेत जेव्हा पहिलं पाऊल टाकतो तेव्हा ती नीटनेटकेपणा माझ्याकडे आलाच पाहिजे. राईट. ही मूल्य आपली सत्व परीक्षा ठरायला हवी. ती वेळेनुसार किंवा बाजारातील परिस्थितीनुसार बदलणार नाहीत, हे लक्षात ठेवा. म्हणजे यांच्यासाठी मी क्वालिटी हा शब्द वापरला, मगाशी बोललो तो. मी यांना एक क्वालिटी दिली आणि यांना दुसरी दिली तर चालणार आहे का, अजिबात नाही चालणार. मग माझी क्वालिटी प्रत्येक ठिकाणी सेमच असली पाहिजे. मला आता ठरवायची की माझी मूल्य कोणती आहेत, की जी वेळेनुसार किंवा बाजारातील परिस्थितीनुसार बदलत नाही. कंपनी आपला बाजार बदलेल. हेच सगळं पुन्हा इंग्लिश मध्ये दिलेलं आहे. इंग्लिश हवंय का जाऊयात पुढे, किंवा घेतो एकदा इंग्लिश. इटर्नल अँड अनकॉम्प्रोमाइजिंग म्हणजे शाश्वत आणि कॉम्प्रोमाइज करता येणार नाही. गाईडलाईन्स दॅट हेल्प गाईड द कंपनी इन द राईट डिरेक्शन. ओनली फ्यू व्हॅल्यूज कॅन बी डिफाइंड एज कोर व्हॅल्यू. काहीच व्हॅल्यू आपण कोर व्हॅल्यू म्हणून घेतो. टू फाइंड द की व्हॅल्यूज, डिटरमाइन द व्हॅल्यूज दॅट आर ऑर्गनायझेशन सेंट्रिक. ऑर्गनायझेशनला फोकस ठेवून कुठल्या व्हॅल्यूज केल्यात ते बघा. अँड दॅट यू कॅन स्टिक टू इन एनी सिच्युएशन. म्हणजे तुम्ही ती व्हॅल्यू सोडून दुसऱ्या व्हॅल्यूकडे तुम्ही बघू पण शकत नाही. दिस व्हॅल्यू शुड बी युअर सत्व परीक्षा. दे डू नॉट चेंज विथ द टाइम ऑर मार्केट कंडिशन. वेळ किंवा मार्केट कंडिशन बदलेल तसं तुम्ही व्हॅल्यू बदलू शकत नाही. त्यासाठी तुम्ही मार्केट बदलू शकता. द कंपनी मे चेंज इट्स मार्केट बट कॅनॉट चेंज इट्स व्हॅल्यू. हे लक्षात ठेवा. मग ही मूल्य कशासाठी बरं, तर आपण का बरं मूल्य ठरवतो. मगाशी म्हटलं असं की लोकांनी तुमच्या मागे तुम्हाला कसं ओळखलं पाहिजे. म्हणूनच म्हटलं की व्यवसाय म्हणजे लोक आहेत आणि आपण लोकांना सोडून आपण कोणासोबत व्यवसाय करतच नाही. आपला प्रत्येक माणसाचा व्यवसाय लोकांबरोबर आहे. आणि मग लोकांना काय असतं, लोकांना स्वतःचे विचार आहेत, लोकांना मन आहे, लोकांना भावना आहे, लोकांना थॉट्स आहेत. म्हणजे असं होत नाही की मी तुम्हाला पैसे दिले आणि तुमच्याकडे सर्व्हिस घेतली म्हणजे संपलं रिलेशन. नाही संपत रिलेशन. तिथे भावना येतात, तिथे विचार येतात आणि ते चॉईसवर आधारलेलं आहे. आता चॉईसवर आधारलंय म्हणजे मी तुम्हाला अमुक एक पैसे दिले, तुमच्याकडनं अमुक एक सर्व्हिस घेतली, पण माझं जर समाधान नाही झालं तर मला चॉईस आहे ना, 4 जण वाटेत बसलेत मला ती गोष्ट देणार. आणि 4 जण वाटेत बसलेत ही गोष्ट मला माहिती असायला पाहिजे. आणि ती माहिती असणं म्हणजेच लोकांचं मन हे निवडींवर आधारलेलं असतं आणि लोक त्यांच्या व्हॅल्यूज प्रमाणे कामगिरी बजावतात. मग मी जर व्हॅल्यूज ठरवल्याच नाहीत तर मी कामगिरी कशी बजावणार. म्हणजे बाजीप्रभूंची व्हॅल्यू होती की महाराज जोपर्यंत तोफांचे आवाज देणार नाहीत तोपर्यंत मला मरायचं सुद्धा नाहीये, मरण सुद्धा मला जमणार नाहीये. म्हणजे सोपी गोष्ट होती. 4 गोळ्या लागल्या, तिकडनं तलवार गेले, तिकडनं तलवार गेले, रक्तबंबाळ आहे, मी मरू शकतो ना. मी मरायला आता काय प्रॉब्लेम आहे.
महाराज तर म्हणाले असते काय पराक्रम गाजवलाय, म्हणजे असं काही झालं का की आधी महाराजांच्या तोफांच्या आधी बाजीप्रभू गेले असते आणि नंतर बाजीप्रभू गेले म्हणून महाराजांनी त्यांच्या रँकमध्ये पैशांमध्ये काही तफावत केली असती का? अजिबात नाही, कारण तो पराक्रमच आहे. पण त्यांचं म्हणणं काय होतं बाजीप्रभूंचं? बाजीप्रभू म्हणजे महाराजांसाठी पीपल, इंटरनल कस्टमर त्यांचे. इंटरनल कस्टमर म्हणजे स्टाफ त्यांचा. आणि स्टाफ बद्दल महाराज स्टाफ काय म्हणतो? स्टाफ परफॉर्म्स अकॉर्डिंग टू द व्हॅल्यूज. व्हॅल्यू असतील तर स्टाफ परफॉर्म करतो. आहात का सोबत? परफेक्ट. मग एखादं मूल्य हे स्वतःहून स्वभावाला दिलेला पर्याय. मगाशी मी माझंच एक्झाम्पल तुम्हाला दिलं, की माझ्या घरामध्ये माझी बायको रोज वैतागते, कारण मुलीच्या डोक्याशी एक पुस्तक आहे, माझ्या पायाशी एक पुस्तक आहे, माझ्या पाठीखाली एक पुस्तक गेलेलं आहे. कारण ते वाचता वाचता कधी पडलं कळलंच नाही. आणि ती ओरडत असते सतत, की तुम्हाला ठेवता येत नाही का जागेवर? ती एकही पुस्तक वाचत नाही. ती एक ओळ सुद्धा वाचत नाही. पण ती आवडते मात्र सगळं. कारण तिची व्हॅल्यू काय आहे? स्वच्छता, नीटनेटकेपणा ही तिची व्हॅल्यू. माझी व्हॅल्यू काय? वाचून ज्ञान घ्यायचं, ज्ञान वापरायचं, पण ते वाचलेली गोष्ट नीट ठेवणं, ही माझी तिथली व्हॅल्यू नाहीये. पण माझ्या ऑफिसमध्ये मात्र माझी सगळी पुस्तकं नीट लावलेली आहेत. तिथे मात्र मी ती व्हॅल्यू घेतलेली आहे, कारण तो स्वभावाला दिलेला पर्याय आहे. मूल्य आपल्याला आपली वागणूक निवडण्यासाठी मदत करतात आणि समाजाला साजेसे पर्याय, समाजाला म्हणजे माझ्या कस्टमर्सना काय पर्याय मला द्यायचे आहेत माझ्या संस्थेतल्या व्हॅल्यूतनं, ते माझ्याकडे उपलब्ध असतात आणि त्याप्रमाणे मी वागतो. आणि मग अशा व्हॅल्यूज कोणी कोणी ठरवल्या? तर सह्याद्री, आपण ज्यांचं एक्झाम्पल पहिल्या दिवसापासून बघतोय, तर त्यांनी ठरवलेल्या व्हॅल्यूज बघा. आनंदी, हॅपीनेस ही त्यांची व्हॅल्यू आहे, की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आनंदी आहोत, सातत्यपूर्ण आम्ही आनंदी आहोत. पुढची त्यांची व्हॅल्यू आहे, आम्ही इथिक्स पाळतो. आणि आता इथिक्स पाळतो म्हणजे किती इथिक्स पाळतात ते? आम्ही त्यांच्या संस्थेमध्ये एक उद्योजकांचा ग्रुप घेऊन गेलो. त्यांच्यातल्या एका उद्योजकाला मी आता ट्रेनिंग देतोय. जुन्नरचेच उद्योजक आहेत, 25 सुपर मार्केट आहेत त्यांचे स्वतःचे. आणि त्यांना मी त्यांच्या सगळ्या हेड स्टाफला ट्रेनिंग देतोय आता सध्या. ते गेलेले आणि ते मला म्हणाले, की "सर, आपण आता एवढ्या लांब आलोय, तर पार्टी-बिर्टी होईलच ना आपली." तर मी त्यांना बोललो, "आपण ज्या संस्थेत आलोय, त्या संस्थेच्या नियमात बसत असेल तर पार्टी होईल. नाहीतर होणार नाही," बोललो. "नाहीतर मी तुम्हाला सुपारी पण खाऊ देणार नाही." तिथे जसे आम्ही गेलो, त्या संस्थेचा एक एम्प्लॉयी ज्याचा पगार 10, 15, 20,000 रुपये असेल. तो आला आणि त्याने, आम्ही सगळेजण समोर होतो. अर्थात मी आणि विनोद सर पुढे होतो. आम्हाला त्यांनी ॲड्रेस करायला सुरुवात केली आणि पहिलंच सांगितलं, कोणी आपल्या खिशामध्ये तंबाखू, कारण आमच्याकडे जुन्नरकडच्या माणसांना सवय आहे. तंबाखू, सिगारेट, गुटखा हे सगळं असेल ना, सगळं बाजूला इथेच काढून ठेवा आत्ताच टेबलवर. चुकून पण खाताना आढळला तर तुम्हाला हाकलवून लावू. हाकलवून लावू हा शब्द त्याने स्पष्ट वापरला. इथिक्स आहेत. बरं, त्याच्यानंतर मी त्याला बाजूला घेऊन गेलो. बाजूला घेऊन जाऊन मी त्याला एक प्रश्न विचारला, "बाबा, या सगळ्या लोकांनी ना मला कॅशमध्ये पैसे दिले. तर बेटर तू कॅशमध्येच घे ना पैसे. कशाला उगाच म्हणजे जी-एस-टी आकारायचा." त्याने स्पष्ट सांगितलं, "तुम्ही कॅश द्या, चेक द्या, जीपे करा, क्यूआरवर पाठवा. आम्हाला काही देणं-घेणं नाही. तुम्हाला जी पे करावा लागेल. हा आमच्या संस्थेचा नियम आहे." मग माझ्या एक गोष्ट लक्षात आली, की सह्याद्रीचा चेअरमन विलास शिंदे जे बोलतात, तीच वाक्य तो 15, 20, 25, 30,000 पगारावर काम करणारा माणूस पण बोलतोय. कळतंय मी काय बोलतोय? आणि हे जेव्हा होईल ना, बॉसचं जे वागणं आहे, ते वागणं त्याच्या पूर्ण टीममध्ये पर्कोलेट होईल ना, त्यावेळेला ती ऑर्गनायझेशन खऱ्या अर्थाने धावायला लागते. आणि दिसते 2,500 कोटींवर धावलेली ऑर्गनायझेशन. मग व्हॅल्यू काय ठेवली? इथिक्स. ट्रान्सपरन्सी व्हॅल्यू ठेवण्यामागचं त्यांचं कारणच ते होतं, की प्रत्येक पिकवलेलं पीक हे लोकांपर्यंत नीट पोहोचलं पाहिजे आणि लोकांना कळलं पाहिजे, की ते कुठल्या शेतकऱ्याने पिकवलंय. म्हणून त्यांनी ट्रान्सपरन्सी ठेवली. डायव्हर्सिटी. आम्हाला माहिती आहे, की आम्ही शेतकीमध्ये एकाच उत्पादनामध्ये राहिलो, तर कधी-कधी ते उत्पादन पडू शकतं आणि पडलं तर नुकसान होईल. म्हणून त्यांनी डायव्हर्सिटी हा पर्याय निवडला. आणि देन कम्स इज नॉलेज ड्रिव्हन. आम्ही सतत ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे असं काहीच नाहीये, की आम्ही 2,500 कोटींचे झालो म्हणजे जगातले ज्ञानी आहोत. आम्ही अजिबात ज्ञानी नाही आहोत. आम्हाला अजून ज्ञान मिळवायचंय. आणि त्या ज्ञानासाठी विलास सर जगभर प्रवास करतात, जगभर. म्हणजे मला आता शंका आहे, की अशी एकतरी शेतकी कंट्री उरली आहे का, की जिकडे विलास सरांनी प्रवास केलेला नाही. कारण प्रवासातनं शिकायला मिळतं. शिकले की ते ऑर्गनायझेशनमध्ये आणतात. आणि हे सगळं या माणसाने केलं, म्हणून या त्यांच्या व्हॅल्यूज आहेत. आपण एक कंपनी बघितली होती, टाटा पॉवर, आठवते? आता त्यांची व्हॅल्यू बघा. पहिली व्हॅल्यू आहे इंटिग्रिटी. तुम्हाला व्हॅल्यू कशा बनवायच्या ते सांगतो. व्हॅल्यू सोबत व्हॅल्यूची स्टेटमेंट पण बनवायचे. मुद्दाम मी तुम्हाला यांची दाखवली नाही, कारण खूप मोठी आहे. एवढी मोठी आत्ता शिकण्यापेक्षा आपण जरा बेसिक पासून जाऊयात. इंटिग्रिटी त्यांची व्हॅल्यू आहे.
आता इंटिग्रिटीचं वाक्य त्यांनी, इंटिग्रिटीचा अर्थ काय होतो? सामावून घेणे, एकत्रीकरण करणे, अप्रोच असतो. इंटिग्रिटी हा एक अप्रोच आहे. अप्रोच म्हणजे काय? तर आम्ही जे ठरवलंय ते आम्ही इंटिग्रेटेड अप्रोच, एकत्रितपणे आम्ही पूर्ण करू, असं ते म्हणतात. ते म्हणताना ते काय म्हणतात पण पुढे, वी विल बी फेअर, ऑनेस्ट, ट्रान्सपरंट. म्हणजे आम्ही आमच्या ज्या हेतूला सामावून घेतलंय, या हेतूला आम्ही प्रामाणिक आहोत. पण ते कसे प्रामाणिक आहोत आम्ही? फेअर, ऑनेस्ट, ट्रान्सपरंट अँड इथिकल इन अवर कंडक्ट. जे काय आम्ही करू त्याच्यात आम्ही इथिकल आहोत. एव्हरीथिंग वी डू मस्ट स्टँड द टेस्ट ऑफ पब्लिक स्क्रुटिनी. आम्ही जे काय करू ना ते पब्लिक स्क्रुटिनीवर स्टँड झालं पाहिजे. पब्लिक बोललं पाहिजे, अरे हे जे बोलतात ते करतात. आता नीट बघायचं इथे की एका एका व्हॅल्यू मध्ये त्यांनी किती व्हॅल्यू कव्हर केल्या बघा. वाक्य एकाच लाईनचं आहे ना, नीट बघितलं तर वाक्य एकाच लाईनचं आहे, 2 लाईन्स आहे जास्तीत जास्त. त्या 2 लाईनच्या वाक्यामध्ये त्यांनी किती व्हॅल्यूज कव्हर केल्या? ही पहिली व्हॅल्यू फेअर, दुसरी व्हॅल्यू, तिसरी ऑनेस्ट, चौथी ट्रान्सपरंट, पाचवी इथिकल, सहावी पब्लिक स्क्रुटिनी. 6 व्हॅल्यू एकाच व्हॅल्यू मध्ये कव्हर केल्या. आता हे का सांगतोय मी तुम्हाला की बऱ्याचदा असं होईल, आता मी तुम्हाला व्हॅल्यूची शीट जेव्हा देईन तेव्हा तुम्हाला असं वाटेल, अरे ही पण आमची व्हॅल्यू आहे, ती पण आमची व्हॅल्यू आहे, ही पण आमची व्हॅल्यू आहे. मग तुम्ही त्यातली एकच मुख्य व्हॅल्यू ठरवा, जी व्हॅल्यू लोक तुम्हाला ओळखतील, आणि त्याच्या आतली वाक्य जी आहेत ना त्याच्यामध्ये 3-4 व्हॅल्यूज एकत्र टाकता येतात का त्याचा विचार करायचा. कळलं? आता आपण बघूयात ना इथे किती व्हॅल्यूज कव्हर केल्यात बघूयात. दुसरी व्हॅल्यू काय बोलता येते? रिस्पॉन्सिबिलिटी. तुम्हाला आठवत असेल तर त्यांचं स्वतःच्या विजन स्टेटमेंटमध्ये पण रिस्पॉन्सिबिलिटी हा शब्द होता, जो शब्द त्यांनी इथे घेतला. पुढे ते असं म्हणतात, वी विल इंटिग्रेट. जो शब्द इथे वापरला तो इथे घेतलाय. आता आम्ही इंटिग्रेट करू म्हणजे आम्ही एकत्रीकरण करू. कशाचं एकत्रीकरण करू? एन्व्हायरमेंटल अँड सोशल प्रिन्सिपल. म्हणजे निसर्गाला आणि समाजाला जे हवंय तेच द्यायचा आम्ही प्रयत्न करू. इन अवर बिझनेस, एन्शुअरिंग दॅट व्हॉट कम्स फ्रॉम द पीपल गोज बॅक टू द पीपल मेनी टाइम्स ओव्हर. जे लोकांकडनं आपल्याला मिळतं ते लोकांना परत देता आलं पाहिजे, आणि ते नुसतं देता नाही आलं पाहिजे, ते त्याच्या कैक प्रमाणात परत देता आलं पाहिजे. आहात का सोबत? लक्षात येते तुमच्या सगळ्यांच्या? म्हणजे एक सुंदर स्टोरी होती याच्यावरची की एक बाई, तिचा मुलगा हा हरवतो. आता तो हरवतो म्हटल्यावरती बाई काळजी देते की कुठे गेला बरं माझा मुलगा, तरण्यात आठाय चांगला. पण मग नंतर कळतं की त्याचा कुठेतरी अपघात झाला, कारण अपघातामध्ये त्याची ती एक फक्त जे काय वाहन असतं ते वाहन मिळतं आणि तो कुठे काय सापडतच नाही. पण त्याच्यानंतर असं होतं की त्या बाईची जगण्याची आशा ऍक्च्युअली संपलेली असते, कारण मुलगा काय परत येत नाही, खूप दिवस झालेत. आणि त्यानंतर काही दिवसानंतर ती म्हणते आता जगण्यासाठी मला तर खायला लागणार. ती रोज स्वतःची भाकर थापत असते, आणि भाकर थापायच्या वेळेला दारामध्ये एक भिकारी येतो, आणि दारामध्ये जो भिकारी येतो तो भिकारी तिला म्हणतो, माही थोडी भाकर मिळेल का? आता ती त्याच्यासाठी एक भाकर देते म्हटल्यावर स्वतःला परत एक भाकर थापायला लागते. प्रत्येक वेळेला असं होतं की उद्या येतोय, परवा येतोय, तेरवा येतोय. 8-10 दिवस झाले तो मुलगा भाकर मागायला येतो. दाढी बिडी वाढली, कपडे खराब आहेत, अंगाला घाण वास येतोय, पण भाकर मागतोय सारखी तिच्याकडे. आता त्या एकदा ती असं ठरवते, काम करते, या मुडद्याला विष घालते भाकरीमध्ये आणि मारून टाकते कायमचा. आता ती जेव्हा असं ठरवते त्यावेळेला तिच्या मनामध्ये एक विचार येतो की खरंच याला मारणं गरजेचं आहे का? त्यापेक्षा याला उद्या मी ओरडते, आजचे दिवस भाकर देते पण उद्या मी त्याला ओरडते. आणि म्हणून ती तो विषाची बाटली घेतलेली असते ती बाजूला ठेवते, आणि मात्र त्याच्यासाठी नॉर्मल भाकर थापते आणि त्याला सांगते, जा घेऊन जा तुझी भाकर. एक दिवस जातो, दुसऱ्या दिवशी सकाळी ती भाकर थापायला घेते, तेवढ्यात दारामध्ये तिचा मुलगा येतो, लंगडत लंगडत लंगडत. आणि लंगडत लंगडत होतो, त्याला विचारते, अरे तू कुठे होता इतके दिवस? तो म्हणाला, माझा अपघात झाला. अपघात झाल्यावर कुठल्या एका दाढी वाढलेल्या घाण कपड्यातल्या, कळकट कपड्यातल्या वासवाल्या एका माणसाने मला त्याच्या एका झोपडीत घेऊन गेला जंगलामध्ये, आणि त्या झोपडीमध्ये मी तिथे राहिलो, आणि तो मला रोज गरम गरम भाकरी आणून द्यायचा. आई तुझ्या हातचीच चव होती त्या भाकरी. आणि मग ती बाई असं म्हणते मनातल्या मनात, काल मी विचार केला की या भाकरीमध्ये विष घालायचं आणि याला मारायचं, मेला कोण असता? मुलगा मेला असता. तिने हा विचार केला, जर मी चांगलं केलं तर समाजाकडनं मला काय मिळणार आहे? चांगलं मिळणार आहे, कैक पटेल. तीच वाक्य टाटा आयुष्यभर फॉलो करतं. जे तुम्ही मगाशी बोलला, टाटा इज ट्रस्ट. का ट्रस्ट आहे बाबा? द गुड यू डू कम्स बॅक टू यू. तुम्ही चांगलं कराल ते तुम्हाला परत मिळेल. तसंच व्हॉट कम्स फ्रॉम द पीपल गोज बॅक टू द पीपल मेनी टाइम्स ओव्हर. जे लोकांकडनं तुम्हाला मिळतं ना ते लोकांना परत देता आलं पाहिजे, त्याच्यापेक्षा कैक जास्त प्रमाणात. आज सोबत ही व्हॅल्यू त्यांनी ठरवली. दुसरी व्हॅल्यू, आता याच्यामध्ये
इथे 6 झाल्या होत्या ना. रिस्पॉन्सिबिलिटी 7वी व्हॅल्यू होती, इंटिग्रेट करणं ही 8वी व्हॅल्यू होती आणि कम्स फ्रॉम द पीपल गोज बॅक टू द पीपल ही 9वी व्हॅल्यू झाली त्यांची. मग तिसरी व्हॅल्यू काय आहे? आता 9 बघितल्यात पण आता तिसरी वर येतो. तिसरी व्हॅल्यू आहे एक्सलन्स. ते असं म्हणतात वी विल बी पॅशनेट. पॅशनेटचा अर्थ असा आहे 8 संध्याकाळचे 8 वाजले ऑफिस बंद, आता आम्ही काय तुम्हाला उत्तर बित्तर द्यायला लायबल नाही. हा पॅशनेट असतो का? हा पॅशनेट नसतो. पॅशनेटचा अर्थ आम्ही 24 तास अवेलेबल आहे, तो पॅशनेट आहे. वी विल बी पॅशनेट अबाउट अचिव्हिंग द हायेस्ट स्टँडर्ड ऑफ क्वालिटी. मग क्वालिटी बद्दल कॉम्प्रोमाइज नाही. तुम्ही मला 7 रुपयाने इलेक्ट्रिसिटी देतात पर युनिटची, का तुम्ही 8 रुपयाने देतात तुमच्या गावामध्ये, मला त्याच्याशी देणं घेणं नाही. मला दोघांनाही काय द्यायचे? क्वालिटीज द्यायची. सो आम्ही हायेस्ट स्टँडर्ड ऑफ क्वालिटी देऊ. ऑलवेज प्रमोटिंग मेरिटोक्रेसी. इथपर्यंत 9 आले होते ना. एक्सलन्स 10वी, पॅशनेट 11वी, हायेस्ट स्टँडर्ड ऑफ क्वालिटी 12वी, प्रमोटिंग मेरिटोक्रेसी 13वी व्हॅल्यू. 13 व्हॅल्यू 3 वाक्यात आल्या. म्हणजे असा अंदाज जर आपण लावला की 5 व्हॅल्यूज आहेत, तर 5 प्रत्येक ठिकाणी जर का 3-3, 4-4 व्हॅल्यूज घेतल्या तर टोटल व्हॅल्यू किती होतात आपल्या? 20 तरी होतात. 15 ते 20. आज तुम्हाला ना त्या 15 ते 20 व्हॅल्यूज ठरवायच्यात. आज फक्त ठरवायच्यात आणि वाक्य घरी जाऊन बनवायचे. त्याला आम्ही मदत करूच. तुमची वाक्य कलात्मक मार्गाने कशी येतील याला. मग ते म्हणतात पायोनियरिंग. वी विल बी बोल्ड अँड अजाईल. आम्ही बोल्ड आहोत. बोल्ड म्हणजे टाटा आहेत म्हणजे आम्हाला म्हातारे समजू नका. आम्ही बोल्ड पण तेवढेच आहोत. तरुण आहोत आम्ही तेवढे. ताज्या ताज्या कंपन्यांना पण आम्ही पोरून उरू असे आम्ही आहोत. आणि अजाईल आहोत. अजाईल कोणाला म्हणतात माहितीये? इंग्लिशमध्ये अजाईल शब्द आहे. अजाईल हा शब्द त्यांच्यासाठी वापरला जातो जे लोक तारेवरची कसरत करतात ना. दोरी बांधून 2 बांबू बांधलेले असतात आणि त्याच्यावर जे कसरत करतात ते अजाईल का असतात बरं? त्यांना का बरं अजाईल राहावं लागतं? जरा कुठे बॅलन्स सटकला की डायरेक्ट जमिनीवर तोंडावर आपटणार आहे, ते अजाईल असतात. व्यावसायिक म्हणून आपण अजाईल आहोत का? जरा कुठे बॅलन्स सटकला, जसे टीचर्स लोक आहेत इकडे, एक लेक्चर कॉम्प्रोमाइज झालं तर केवढी मोठी बोंबाबोंब होते आपल्याला पण माहिती आहे. आम्ही अजाईल आहोत का हा विचार आम्ही स्वतःला विचारायचा आहे. करेजियसली टेकिंग ऑन चॅलेंजेस. आम्ही धाडसाने सगळी चॅलेंजेस घेतो. युझिंग डीप कस्टमर इन्साइट टू डेव्हलप इनोव्हेटिव्ह सोल्युशन. आम्ही कस्टमरकडनं फीडबॅक घेतो आणि इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स डेव्हलप करतोय. आणि मग शेवटची आमची व्हॅल्यू आहे युनिटी. वी विल इन्व्हेस्ट अवर पीपल अँड पार्टनर्स. म्हणजे आम्ही लोकांमध्ये पैसे खर्च करतोय, इन्व्हेस्ट करतोय. एनेबल कंटिन्युअस लर्निंग. म्हणजे विचार करा की त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला प्रोजेक्ट टाटांनी कधी केलाय माहितीये? इथे खंडाळ्याच्या घाटामध्ये जे पाणी पडत होतं, जे पाणी खाली खोपोलीला पडत होतं, ते खोपोली खंडाळा ते खोपोली पडणारं पाणी वाहत आणून त्यांनी मुंबईला इलेक्ट्रिसिटी दिली. मुंबईला पहिली इलेक्ट्रिसिटी कुठनं आली तर ती टाटाच्या खंडाळ्याच्या प्रोजेक्ट मधून आली. सो किती किती कोणाचा विचार करतायत ते? लोकांचा सातत्याने पैसे मिळणारच आहेत, कारण तुम्ही चांगला धंदा केलात तर पैसे लोक येऊन तुमच्या पायावर ओतून जातील पैसे. पण त्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्ट करायला लागेल लोकांमध्ये आणि पार्टनर्स मध्ये. आता पार्टनर्स कोण? पार्टनर्स म्हणजे तुम्ही स्वतः, तुमचे पार्टनर आणि तुमच्या संस्थेत काम करणारे लोक हे पण तुमचे पार्टनरच आहेत. यांच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायला लागेल. एनेबल कंटिन्युअस लर्निंग. आम्ही सातत्याने शिकतोय. अँड बिल्ड केअरिंग अँड कोलॅबोरेटिव्ह रिलेशनशिप बेस्ड ऑन ट्रस्ट अँड म्युच्युअल रिस्पेक्ट. आणि आम्ही सगळ्यांबरोबर काळजीपूर्वक कोलॅबोरेटिव्ह, आताचा जमानाच कोलॅबोरेशनचा आहे. सगळं मी एकटा करूच शकत नाही, म्हणून टाटा वेगवेगळ्या प्रोजेक्ट पॉवर कंपन्यांबरोबर टायअप पण करतं. सो कोलॅबोरेटिव्ह रिलेशन ठेवू बेस्ड ऑन ट्रस्ट. पण कोलॅबोरेटिव्ह रिलेशन कशावर? पैशावर नाही. तुम्ही पैसे दिलेत म्हणून रिलेशन आहे नाही. ट्रस्टवर आहे का? मानवतेच्या दृष्टिकोनानं ते रिलेशन आहे का? तर आम्ही तुमच्यासोबत ते ठेवायला तयार आहोत. आणि म्युच्युअल रिस्पेक्ट. म्युच्युअल रिस्पेक्ट म्हणजे आमचं पण आदर त्याच्यामध्ये जपला गेला पाहिजे. आम्ही पण तुमचा आदर जपू. त्या बेसवर जर होणार असेल तर आम्ही या प्रोजेक्टमध्ये टायअप करू, अदरवाईज आम्ही टायअप करणार नाही. आहात सोबत? बरं, आता आपले काही लोकल लेवलचे बिझनेस. मागच्या वेळेला सांगितलं होतं तुम्हाला, एकनाथ शिंदेच्या घरामध्ये वर्षा बंगल्यावर ज्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे इन्स्टॉल केले ती ही कंपनी. त्यांच्या व्हॅल्यूज बघा. त्यांची व्हॅल्यू काय आहे? लिसन. आम्ही ऐकून घेतो सगळ्यांचं. त्यांची व्हॅल्यू आहे सोल्युशन ओरिएंटेड. कस्टमरने आम्हाला काही प्रॉब्लेम दिला की आम्ही अशा प्रोडक्ट आणि सर्व्हिस तयार करतो ज्याच्यामध्ये पटकन सोल्युशन दिलं जाऊ शकतं. त्यांची व्हॅल्यू आहे इनोव्हेशन. आम्ही कंटिन्युअस रिसर्च अँड डेव्हलपमेंट करतो आणि इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट लोकांसमोर घेऊन येतो. त्यांची व्हॅल्यू आहे ट्रान्सपरन्सी. आम्ही ट्रान्सपरंट आहोत जे काही करू त्याच्यामध्ये. म्हणजे आम्ही लपवाछपवी करत नाही. आम्ही सांगितलं की आम्ही तुम्हाला 15,000चा कॅमेरा लावणार तर 15चाच लावू.
तिथे 5,000चा आणून बसवणार नाही. आम्ही ट्रान्सपरंट आहोत जे काही आम्ही करू त्याच्यामध्ये. कमिटमेंट, वी डिलिव्हर व्हॉट वी कमिट बिफोर डेडलाईन्स. हे त्यांचं सगळ्यात मोठं आहे अस्त्र, की डेडलाईनच्या अगोदर डिलिव्हरी करणं. कॅल्क्युलेटेड रिस्क, ते नेहमीच कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायला तयार असतात. हॅपीनेस, ही पण त्यांनी तिकडची व्हॅल्यू घेतली सह्याद्रीची. ते असं म्हणतात, वी एन्जॉय व्हॉट एव्हर वी डू अँड स्प्रेड हॅपीनेस. रिस्पॉन्सिबिलिटी, ते म्हणतात आम्ही प्रत्येक गोष्टीची जबाबदारी घेऊ आणि व्हॉट एव्हर हॅपन्स अँड नेव्हर एंटर इन टू ब्लेम गेम. ब्लेम गेम मध्ये पडणार नाही. म्हणजे ऍडमिशनच माझ्या का कमी झाल्या, माझ्याकडे कस्टमरच का कमी आले, मग तुझ्यामुळेच कमी आले, मग तू केलं नाही म्हणून कमी आले, नाही. ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी, आपण सगळे मिळून ती पार पाडूया. एक इंटिरियर वाले होते आपल्याकडे, अशोक चांदणे म्हणून. त्यांच्या व्हॅल्यूज बघा. विन विन ही त्यांची व्हॅल्यू आहे, डिसिप्लिन ही त्यांची व्हॅल्यू आहे, रिस्पॉन्सिबिलिटी त्यांची व्हॅल्यू आहे, कॉम्पिटन्सी म्हणजे रिझल्ट देणे सातत्याने, म्हणजे जे काही तुम्ही कराल त्या कामामध्ये तुम्हाला रिझल्ट द्यायचे, ती त्यांची व्हॅल्यू आहे. इनोव्हेशन ही त्यांची व्हॅल्यू आहे, म्हणजे नाविन्यपूर्ण गोष्टी लोकांसमोर घेऊन येणे. आणि हॅपीनेस, आनंद स्प्रेड करणे. त्याच्यानंतर टेक ॲग्रो म्हणून एक कंपनी आहे, ही बऱ्याचशा फ्रुट्स मध्ये बिझनेस करते, डीलिंग करते. हा माणूस पण जुन्नर आंबेगाव परिसरातलाच आहे आणि करोडोंचा बिझनेस करतो फक्त फ्रूट सेलिंग मध्ये. करोडोंचा बिझनेस. त्याचा आडनावच आहे टाके. तो टेक नाहीये, तो इंग्लिशवाल्यांनी टेक केलाय, तो टाके आहे. तो काय म्हणतो बघा, तो म्हणतो लीड बाय एक्झाम्पल. म्हणजे आम्ही जे काही करू त्याने लोकांसमोर एक्झाम्पल सेट करू, आणि लिटरली एक्झाम्पल सेट केलेले आहेत त्याने भरपूर सारी. विन विन ही त्यांची व्हॅल्यू आहे, की आम्ही आमचाच फक्त फायदा बघणार नाही, तर आमच्या सोबत जे कोणी कामं करतील त्या प्रत्येकाचा फायदा आम्ही बघू. डिसिप्लिन मध्ये आम्ही जे काही करू ते काम करू. एम्पॉवरमेंट, वी टेक केअर ऑफ एव्हरीवन कनेक्टेड अँड स्ट्राईव्ह टू एम्पॉवर देम. म्हणजे कोविड काळामध्ये असं एकदा झालं होतं, जसं आता आम्ही आंब्याचा व्यवसाय आम्ही पण करतो, तो कोविड काळात मी गेलो होतो त्याच्याकडे एकदा, की कारण मला कळतच नव्हतं, कारण आमचे आंबे देवगड मध्ये येणार होते, पण त्याच्याकडे आधीच आलेले, मला बघायचे होते कसे आहेत ते. फोन केला, आंबे कसे आहेत, त्याने सांगितलं 1,600 रुपये डझन आहे, कारण नुकताच आंबा आला होता. म्हणजे ठीक आहे. दादासाठी कितीला आहे, तो म्हणा दादा 1,600 रुपयालाच आहे, कारण आंबा अजिबात परवडत नाही, मी बाहेर 1700-1800ला विकतोय, तुझ्यासाठी 1,600 आहे. म्हणजे हरकत नाही, मी जाऊन बघतो. रात्रीचे आम्ही ट्रेन पकडली, कारण रस्त्यावर वगैरे अजिबात जाण्याची पहिले काही दिवसातली गोष्ट आहे, पहिल्या 10-12 दिवसातली. त्याच्याकडे गेलो, त्याच्याकडे त्याचा एक माणूस लुंगी लावलेला बनियनवर होता, तो स्वतः नव्हता त्याच्या कंपनीमध्ये, आणि त्याने आंबे दाखवले, बरेचसे आंबे असे लावून ठेवलेले. आम्ही म्हटलं की एक पेटी आम्ही घेऊन जातो, आम्ही चेक करतो, आम्हाला आवडलं तर पुढची ऑर्डर तुझ्याकडनंच चालू करू आमच्या कस्टमरसाठी, नाही आवडलं तर आम्ही घेणार नाही. आणि त्याला म्हटलं एक आंबा खायला देशील का, त्याच्या माणसाला. त्याने पण लगेच ताट आणलं, सुरी आणली, आंबा बिंबा चिरून दिला खायला, आणि सगळं झालं, आणि बिलामध्ये 13 आंबे लावले होते. मी त्याला फोन केला, म्हटलं अरे बरोबर आहे का, असं करतात का? तो म्हणतो दादा तू शिकवलंस ना मला त्यांना एम्पॉवर करायचं, मी केलं एम्पॉवर. त्याला त्याला ऑथॉरिटी हीच आहे, जे त्याच्याकडनं सांगेल ते सगळं त्याने रेकॉर्डला टाकायचं. तू मला देऊ नकोस पैसे, तुझ्या बिलातलं मी टाकत नाही ते, पण तुला तू जे शिकवलंय तू तुला परत देणं हे माझं काम आहे. आणि त्याने दिलं, एम्पॉवर केलं. मग मी त्याला विचारलं ना, म्हटलं कुठून आणले रे एवढी तगडी माणसं तू, चांगली माणसं, हुशार माणसं? तो म्हणाला हा मला 20 वर्षापूर्वी डोक्यावर भारे उचलताना दिसला होता आम्हाला. मी फक्त त्याला विचारलं की मी तुला जर का सेटल केलं माझ्याकडे तर तू करशील का काम? आणि तो मुलगा त्याच्याकडे कामाला लागला. असेल आमच्याच वयाचा, आता 50च्याच जवळ आलेला असेल, पण करतोय मस्तपैकी काम त्याच्याकडे. त्याला त्याने काय केलं, एम्पॉवर केलं. आणि असे खूप लोक त्याने एम्पॉवर केले ना, खूप लोक. म्हणजे गावोगावी आहे. सांगोल्याला डाळिंबाची शेती होते, तर तिकडे डाळिंबासाठी माणसं त्याने एम्पॉवर केलेत. देवगड आणि तिकडे त्याने स्वतःचे रायपनिंग चेंबर्स टाकलेत, असे एअर कंडिशन लावून त्या चेंबर्स मध्ये, आणि त्या रायपनिंग चेंबर्स मध्ये आंबे रायपन केले जातात आणि मग तो इकडे घेऊन येतो. आणि अशा पद्धतीने लोकांना त्याने एम्पॉवर केलंय. सो एम्पॉवरमेंट आपण जे लिहितो ना, ते आपण करतोय ना याचा विचार पहिले करायचा, आणि करत असू ना तर रात्री शांत झोप लागेल. नाहीतर या व्हॅल्यूज फक्त कागदावर चित्र म्हणून छान वाटतात, अदरवाईज चित्र मुद्दाम तुम्हाला दाखवतोय की बघा फळांचा बिझनेस कसा रंगीबेरंगी छान वाटतं बघायला. पुढची व्हॅल्यू आहे त्यांची प्लॅनिंग, आम्ही जे काही करू त्याचा प्लॅन करू. इंटिग्रिटी त्यांची व्हॅल्यू, आम्ही ऑनेस्ट आहोत, प्रामाणिक आहोत, इंटिग्रेटेड आहोत आमच्या पर्पजची, लोकांशी. मोटिवेशन, आम्ही सतत मोटिवेटेड असतो. सतत म्हणजे संध्याकाळी 5 वाजता जेव्हा एपीएमसी बंद होतं ना, तेव्हा सगळेजण हातात क्रिकेटची बॅट घेऊन क्रिकेट खेळायला उतरतात मार्केटमध्ये. एवढे मोटिवेटेड असतात. म्हणजे धमाल, धमालीच्या वेळेला धमाल आणि इतर वेळेला मात्र काम. या व्हॅल्यूजने ते चालतं. एक जण आहे आमच्याकडे, जो आम्हाला भेटला होता कोविड काळामध्ये, 2-2.5 कोटींच्या लॉस मध्ये होता. आता प्रचंड प्रॉफिटमध्ये, बऱ्याच कोटींच्या प्रॉफिटमध्ये सध्या आहे. कन्स्ट्रक्शन करतोय. त्याने नेरळ कर्जत या एरियामध्ये
काही एकरांमध्ये 30-40 एकरांमध्ये जमीन विकत घेतली आणि 22-22 मजल्याचे सध्या रेरा प्रोजेक्ट चालू करतोय. ते चालू करण्याआधी त्याने चाळी बांधल्या आणि चाळीत 650 लोकांना त्याने घरं विकलेत आयडेंटिकल. हा श्री बिल्डर्सचा माणूस आमच्याकडे आला होता. ह्याचे व्हॅल्यूज काय आहेत बघा. विकास ही त्याची व्हॅल्यू आहे. आम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलेल्या प्रत्येकाच्या विकासावर आणि या व्हॅल्यूज आहेत ना, ही एवढी भिंत दिसते ना तुम्हाला, ही एवढी भिंत भरून त्याने त्याच्या ऑफिसमध्ये लावल्यात. कारण त्या व्हॅल्यू जगायच्या, त्या नुसत्या लिहायच्या नाहीयेत. पुढची व्हॅल्यू तो म्हणतो विश्वास. आम्ही प्रामाणिक आणि पारदर्शक व्यवहाराने सोबत जोडलेल्या प्रत्येकाचा विश्वास जिंकतो आणि तो टिकवण्यासाठी जीवाचे रान करतो. धर्मादाय ही त्याची एक व्हॅल्यू आहे. म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे की जे मी कमवेन त्यातले मी चॅरिटी पण भरपूर करेन. लर्न, अर्न आणि रिटर्न या तत्वाने आम्ही समाजकार्यासाठी नेहमी तत्पर असतो. उत्कृष्ट दर्जा. आम्ही आमच्या उत्पादन आणि सेवेमध्ये उत्कृष्ट दर्जा, इतका उत्कृष्ट दर्जा त्याने चाळीतली बांधलेली घरं आम्ही बघायला गेलेलो. खालपासून वरपर्यंत घरानं टायलिंग करून ठेवलंय. त्या चाळीतल्या घरामध्ये पण त्याने किचन किंवा या सगळ्या गोष्टींना ट्रॉलीज प्रोव्हाइड केल्यात. चाळीतल्या घरांना पण त्याने इन्व्हर्टर प्रोव्हाइड केलेत. आयडेंटिकल पंखे दिलेले आहेत. म्हणजे त्या चाळीत गेल्यासारखं वाटत नाही. घरात गेलं की फ्लॅटमध्ये गेल्यासारखं वाटतं. अशी घरं त्याने बनवून ठेवली. कारण दर्जा. वचनबद्ध आहोत, दिलेला शब्द पाळण्यासाठी तयार आहोत. आनंद. आम्ही आमचे काम आनंदाने करतो, तसं इतरांच्यासाठी आनंददायी वातावरण तयार करतो. मग आपल्याकडे येऊया आता स्वतःकडे. मूल्य शोधणं आणि ठरवणं का गरजेचं आहे? लोकांची बघितली, आता आपली ठरवायची आहेत. आपली ठरवताना आपण हे बघायचं की आपल्या समजुती काय आहेत, ज्या लहानपणापासून आल्या, मित्रांकडनं आल्या, शिक्षकांकडनं आल्या, कॉलेजच्या मित्रमैत्रिणींकडनं आल्या, त्या सगळ्या समजुती. त्याच्यानंतर आपण आयुष्याला दिलेल्या प्रायोरिटीज आणि योग्य दिशेचा स्पष्ट संक्षिप्त, म्हणजे मोठं लिहू नका, पुस्तक नका लिहूत व्हॅल्यूवर. 4-5च व्हॅल्यू लिहायचे, छोट्या छोट्या असतील त्या. मग संक्षिप्त आणि सामायिक, म्हणजे इतरांना कॉमन असा अर्थ शोधता येतो का, तशा व्हॅल्यूज पाहिजेत. त्या माझ्या कर्मचाऱ्यांवर परिणाम करतात का? फार महत्वाचं आहे. कर्मचारी. नाही तर प्रॉब्लेम काय होतो ना, संस्थेमध्ये मालक एकटाच राबतोय आणि कर्मचारी मात्र त्याला ज्या कामाला आणलं तेवढंच काम करत बसतो. तो म्हणतो मी बाकीचं बघणार नाही, मी असं काम करणार, आणि मालक बिचारा असा काम करतोय फोकस बाहेर करून. नाही चालणार. सगळ्यांचा फोकस सगळीकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी कर्मचाऱ्यांवर परिणाम करणाऱ्या व्हॅल्यूज असल्या पाहिजे. म्हणजे काल काल असं झालं की आता हा जो 10वीचा रिझल्ट लागला सर म्हणाले, तर मला पण प्रेशर आलं. मी माझ्या स्टाफ मेंबरकडे गेलो काल लगेच. जी स्टाफ मेंबर जिचं अपॉइंटमेंट फक्त टाइम टेबलसाठी झालेलं आहे आणि तिला एवढंच सांगितलं की ऑफिसमध्ये स्वच्छता तू बघायची. मग फिनाईल संपलाय का, डांबराच्या गोळ्या संपल्यात का, पोचे संपलेत का, झाडू संपलेत का, कचऱ्याचे सूप संपलेत का, कचऱ्याचे डबे संपलेत का, पाण्याच्या बाटल्यामधनं प्लास्टिक वर यायला लागलंय का, हे सगळं बघायची जबाबदारी तुझी, जी आपण घरात आई बघते. हे सगळं तू बघायचं. ऍस्पाची आमची आई तू. हे काम तुला करायचं. ती हो म्हणाली. काल तिला जाऊन फक्त विचारलं, म्हटलं तुला इन्क्वायरी घेता येते ना ग? कारण आता इन्क्वायऱ्या वाढतील. 10वीचा रिझल्ट लागलाय. तिचं टायपिंगच, सर माझ्याकडे ना टायपिंगचं खूप सारं काम आहे. म्हटलं काय करशील मग, टायपिंगचं खूप सारं काम आहे तर जरा बाजूला ठेवता येईल का ते काम? अजिबात नाही ठेवता येणार. मग मी तिच्या इमिजिएट बॉसला विचारलं, जे माझे पार्टनर आहेत, की खरंच तिच्याकडे खूप जास्त काम आहे का? तर मला नवीन माणूस आणायला बरा. कारण ती टायपिंग कधी करणार? सेल्स नाही झाला तर त्या टायपिंगला उपयोग काय आहे? कळतंय मी काय बोलतो ते? मग मी तिला परत विचारलं, मी तुला विचारलेला प्रश्न एकदम साधा आहे. जेव्हा आम्ही ऑफिसमध्ये कोणीच नसू आणि इन्क्वायरी आली तर तू घेऊ शकतेस का? हो सर, मी घेऊ शकते. म्हटलं मला आत्ता घेऊन दाखव. मला प्रॅक्टिस हवी आहे तुझ्याकडनं, तू कशी करू शकतेस? तुमच्या व्हॅल्यूज आहेत ना, तुमच्या वैयक्तिक कामातील वागणूक. म्हणजे तू कचऱ्याचं सामान नीट ठेवशील, तू पाण्याच्या बाटल्या नीट ठेवशील, संस्थेची आई म्हणून काम करशील. पण संस्थेचा कस्टमर आल्यावर त्याच्याशी बोलशील की नाही बोलशील? ते पण तुला जमलं पाहिजे ना. त्या व्हॅल्यूज तुमच्या आहेत का? आणि तुम्ही सातत्याने त्या रिवाइज करत बसला पाहिजे लोकांबरोबर. त्या रिवाइज केल्या तर लोकांना कळतात, की अरे ह्या व्हॅल्यूज आहेत. नाहीतर व्हॅल्यू भिंतीवर चिकटल्यात आणि वागणुकीत व्हॅल्यू नाहीये. त्याला अर्थ नाही होणार. तुम्हाला व्हॅल्यूज लोकांकडून रिवाइज करून घ्यायला लागतील. सो त्या वैयक्तिक कामातील वागणूक, निर्णय प्रक्रिया, योगदान आणि परस्पर संवाद या सर्वांवर परिणाम करतात. खूप महत्वाची गोष्ट आहे. नाहीतर काय होतं ना, एखादी गोष्ट तुम्ही करतात पण एम्प्लॉईमध्ये डिससॅटिस्फॅक्शन असतं. ते एकमेकांच्या पाठीमागे एकमेकांबद्दल अरे हा करत नाही, सर मलाच कामाला लावतात, सर याला बोलत नाहीत, सर त्याला बोलत नाहीत, असं त्यांच्या मनामध्ये सतत राहतं. मग त्यापेक्षा व्हॅल्यूज लोकांमध्ये बिंबवल्या ना, तर त्यातल्या ज्यांना करायचं ते करतात आणि ज्यांना हे कळतं ना, की व्हॅल्यूजचं बर्डन खूप होतंय, मी या व्हॅल्यू सांभाळू शकत नाही, ते तुम्हाला सोडून जातील आणि ते गेलेले बरे, कारण ते किडलेले आंबे आहेत. ते बाजूलाच काढलेले बरे. कर्मचाऱ्यांची निवड, कर्मचाऱ्यांचं मूल्यमापन आणि कर्मचाऱ्यांची बढती त्या व्हॅल्यूजना धरून केली पाहिजे. तो एक वर्षभर तुमच्याकडे काम करतोय म्हणून त्याला प्रोग्रेस नका देऊ, म्हणून त्याला सॅलरी नका वाढवू. तुमच्या व्हॅल्यूज त्याने जपल्यात का?
तुम्ही सर ठरवलं की ट्रान्सपरन्सी आमची व्हॅल्यू आहे आणि तो मात्र सगळ्या गोष्टी लपून छपून करतो, तर याचा अर्थ तो तुमची व्हॅल्यू जपत नाहीये. तर तुम्हाला आता हे ठरवायचं की व्हॅल्यूज तुमच्या जपतोय का आणि त्यानुसार लोकांना निवडा. त्यानुसार लोकांचं मूल्यमापन करा. मूल्यमापन म्हणजे परफॉर्मन्स अप्रेझल जे आपण 6व्या सेशनला करणार आहोत, ते त्यानुसार करा आणि त्यानुसार त्यांना प्रोग्रेस पण द्या. कर्मचाऱ्यांचा गौरव करायचा आहे लोकांसमोर. त्यांच्या कामाची कदर करायची आहे. जसं आता आमच्याकडे एका मुलीला 100 पैकी 100 मिळाले मॅथेमॅटिक्समध्ये 12वीला. तर बरेच वर्ष आम्ही वाट बघत होतो कॉमर्समध्ये 100 पैकी 100 ची आणि ते मिळाले. बाकी सगळ्या विषयात अकाउंट्समध्ये वगैरे मिळतातच. पण इकॉनॉमिक्समध्ये 99, OC-SP मध्ये 99 हे मार्क मिळणं हे आमच्यासाठी खूप गरजेचं होतं. जे मिळाले. मिळाल्यावर काय करायचं त्यांचं? गौरव करायचा. मग हे करताना हे चेक करायचं की त्यांनी आपल्या व्हॅल्यूज फॉलो केल्यात का? नुसते मार्क नकोयत, व्हॅल्यूज पण पाहिजेत. हे सगळं केलं तर तुम्ही करू शकतात आणि संस्थेतील प्रत्येक निर्णयासाठी ही मार्गदर्शक म्हणून काम करतात अशी व्हॅल्यू आपल्याला ठरवायची. मग आता आपल्याला स्वतःला काय प्रश्न विचारायचा आहे? तर माझी संस्था इथून पुढे किती वर्ष मला चालू ठेवायची? काही जण म्हणतात मी मेलो की बस संपलं बंद करून टाकू. काही जण म्हणतात माझ्या नंतर पुढच्या पिढीने, पिढी म्हणजे काय? नॉट नेसेसरी माझी मुलंच हं. पिढी म्हणजे जे कोणी तुम्ही तयार करता ती जनरेशन. त्या जनरेशनने हे चालू ठेवलं पाहिजे. मग त्यासाठी कोणती मूल्य आहेत? तो तुम्ही ठरवायची. दुसरं, कोणती मूल्य कंपनीमध्ये समाविष्ट असलेल्या लोकांना ॲडिशनल गाईडन्स देतील किंवा व्हिजन आणि मिशनला सक्सेसफुल बनवतील. हे मला ठरवायचंय. पुढचं, आपल्या व्यवसायात असलेल्या लोकांना कोणती मूल्य महत्वाची वाटतात. म्हणून मला विलास शिंदेचं एक आवडलं, की त्यांनी ज्या वेळेला व्हिजन मिशन ठरवले ना, त्यावेळेला त्यांनी 100 लोकांना जवळ बोलवलं होतं. त्या 100 लोकांमध्ये त्यांचे शेतकरी पण होते, त्या 100 लोकांमध्ये त्यांचे चार्टर्ड अकाउंटंट्स पण होते, त्यांचे एक्सपोर्ट पार्टनर्स पण होते, त्यांचे कंपनी सेक्रेटरी पण होते, त्यांचे लीगल ऍडवायझर पण होते, सगळे लोक होते. सगळ्या लोकांसोबत त्यांनी हे डिसाईड केलं. मग ते आपण ठरवायचं की लोकांना महत्वाचं वाटतं का? संपूर्ण संस्थेच्या विकासासाठी कोणती मूल्य महत्वाची आहेत आणि मूल्य ठरवताना आपल्या कंपनीचे काम करण्याची पद्धत आणि आपल्या कंपनीची पर्सनॅलिटी ही त्याच्यातनं दिसतीये का? हे सगळं आपल्याला ठरवायचं आणि मग पहिलं काम काय करायचं? तर तुमच्या सगळ्यांकडे एक कागद दिलाय. सिंगल कागद दिलाय आणि नोट्स पण दिल्यात. नोट्समध्ये मराठीत आहे, सिंगल कागदमध्ये इंग्लिश आहे. बघा बरं नोट्स उघडून. नोट्समध्ये मराठीत दिसतायत का व्हॅल्यूज तुम्हाला? पान नंबर 4 वर असतील माझ्या अंदाजाने. हा बघा, पान नंबर 4 बरोबर आहे. ज्या तिकडे मराठीत दिल्यात ना, त्याच तुम्हाला सिंगल पेपरवर इंग्लिशमध्ये पण दिल्यात. कारण काही जणांना इंग्लिश छोटे शब्द समजायला सोपे जातात, मराठी थोडा टफ वाटतं. जसा एखादा शब्द जमात, लायकी हे शब्द व्हॅल्यू मध्ये कसे आणायचे? पण लायकीच्या ऐवजी आम्ही पोटेन्शियल शब्द वापरला तर छान वाटतं ना. पोटेन्शियल कसा इंग्लिश शब्द वापरतो. लहानपणापासून आई बाबा असं नाही बोलले ना आपल्याला कधी, पोटेन्शियल बनव मग बघू, लायकी बनव मग बघू असं बोलले ना, किंवा लायकी आहे का तुझी असं बोलले. मराठीतले शब्द थोडे कधी कधी गडबड वाटते, इंग्लिश मधले शब्द थोडे सोपे वाटतात. तुम्हाला जे सोपं वाटतंय, तुम्हाला जे छान वाटतंय ते तुम्ही ठरवा आणि त्याप्रमाणे तुम्ही काय करायचं माहितीये, म्हणजे आजच करा असं नाहीये, पण तुम्ही ह्यातल्या कुठल्या व्हॅल्यूज तुमच्या संस्थेसाठी महत्वाच्या वाटतात त्याला अंडरलाईन करा. एक अर्धा मिनिट घ्या. ज्यांना इंग्लिश सोपं वाटतं त्यांनी इंग्लिश समोर ठेवा आणि त्याला अंडरलाईन करा. ज्यांना मराठी सोपं वाटतं त्यांनी मराठी घ्या. अर्धाच मिनिटात करा बरं. आणि आता आकड्यावर जाऊ नका, किती येतात तेवढे येऊ, काय हरकत नाही.
ओके, थोडं पुढे जाऊया. इंग्लिश व्हॅल्यूज पण तुम्हाला दिल्यात, तुमच्याकडे कागद आहे त्यावर तुम्हाला दिसतील इंग्लिश व्हॅल्यूज तुमच्या समोर आहेत. आता आपल्याला असं बघायचं आहे की स्टेप 2 मध्ये पहिली गोष्ट की मी जे काही विजन ठरवलं किंवा मी जे काही मिशन ठरवलं त्यासाठी मी अंडरलाईन केलेल्या व्हॅल्यूमधल्या कुठल्या व्हॅल्यूज मला मदत करते. मग त्याला आता तुम्ही अंडरलाईन केले आहेत ना, थोड्या वेळाने त्याला बॉक्स करून टाका नंतर घरी जाऊन, की ज्या व्हॅल्यूज मला माझं विजन आणि माझं मिशन साध्य करण्यासाठी मदत करणार आहेत. हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, माझा एखादा रोल मॉडेल आहे आणि त्या रोल मॉडेलची मला एक व्हॅल्यू आवडते, म्हणजे अमिताभ बच्चनची व्हॅल्यू मला आवडते आणि ती व्हॅल्यू आहे सगळ्यांशी अदबीने बोलणं, रिस्पेक्ट. रिस्पेक्ट म्हणजे इतका रिस्पेक्ट की तो लहानातल्या लहान मुलाला पण आप कैसे हो असं विचारतो, और आपकी पढ़ाई कैसी चल रही है. हे आपकी वगैरे भाषा ऐकूनच असं छान वाटतं ना, की मला असं वाटतं की मी जेव्हा कोणाशी बोलेन आणि मला ती अदब देऊन बोलता आलं आणि माझ्या संस्थेतल्या प्रत्येकाला देऊन बोलता आलं तर आमची व्हॅल्यू खूप मोठी होईल. आज सोबत मी एक तुम्हाला सांगतो, आम्ही पण रिस्पेक्ट ही व्हॅल्यू ठरवलेली आहे 2008 साली. आणि ही व्हॅल्यू ठरवली आणि आमच्याकडे 2 बहिणी कामाला होत्या. त्यातली एकच आता आहे. दुसरीला आम्ही बाजूला केलं. कारण का माहितीये? तिची जी मोठी बहीण होती ती एखादा प्रोफेसर येऊन गेला. आता तो प्रोफेसर चष्मेवाला आहे आणि तो येऊन गेला. तो समजा 5 मिनिटं उशिरा आला, पण तो त्याच्या रजिस्टरवर त्याने ॲक्चुअल टाईमच टाकला. चुकीने टाकला असेल, मुद्दाम नसेल टाकला किंवा काही जणांना सवय असते 5 मिनिटाचे तरी पैसे कशाला वाया घालवायचे माझे. म्हणून त्याने ती वेळ टाकली आणि तो गेला. तो गेल्यानंतर ती मुलगी काय म्हणाली किंवा त्याच्यानंतर आम्ही अनेकदा असं ऐकलं तिच्याकडनं, तो ढापण्या आला होता ना, तो नेहमीच लेट येतो. तो कोण ना? ते सर आहेत ना आपल्याकडे. आता आमच्याकडे कितीतरी मुलं अशी आहेत की जी आता 21-22 वर्षाची चार्टर्ड अकाउंटंट आहेत. म्हणजे आमच्या निम्म्याने पण नाहीत ती, निम्म्याच्या पण खाली आहेत. पण वयाने निम्म्याच्या खाली असली तरी त्यांचा रिस्पेक्ट काय आहे? ते सर आहेत ना, आपण त्यांना अहोच केलं पाहिजे. ती मुलं आम्हाला कितीदा तरी पायावर आपटून म्हणतात, "अहो सर, तुम्ही मला सर नका म्हणू, नावाने हाक मारा." पण आमची व्हॅल्यू नाहीये, रिस्पेक्ट ही आमची व्हॅल्यू आहे. मग ती मुलगी असं करत होती. एखादा प्रोफेसर समजा लंगडत-लंगडत चालतोय एका पायाने, तर त्याला लंगड्या म्हणणं, एखादा जाडा आहे तर त्याला जाड्या म्हणणं. मग हे तिच्याकडनं सातत्याने व्हायचं. आता ते काय होतं, ते चुकीचं आहे असं नाही. मराठी भाषेचे अलंकार आहेत ते. हे मराठी भाषेचे अलंकार आहेत. पु ल देशपांडे पण म्हणायचे, हे शब्द महत्वाचे आहेत आपल्यासाठी. पण ते रिस्पेक्ट मध्ये मोडत नाहीत ना. रिस्पेक्ट ही तुमची व्हॅल्यू आहे. आम्ही तिला विचारलं, ताई आपण व्हॅल्यू बदलूयात का? कारण तू आमच्यासाठी महत्वाची आहेस. आपण रिस्पेक्ट ही व्हॅल्यूज काढून टाकू. म्हणजे मी तुम्हाला आज शिकवताना सांगतोय व्हॅल्यू बदलायची नाही. तिच्यासाठी मात्र बदलायला मी तयार होतो. बाई आपण काढून टाकायची का? नाही ना सर, मला थोडा वेळ द्या. वेळ दिला तर मी करेन. आणि ती करायचा प्रयत्न केला. महिनाभरानंतर पण तिच्याकडनं तसंच व्हायला लागलं. मग तिला हा प्रश्न विचारला, की "काय करायचं बाळा? आम्हाला तर तू हवी आहेस, म्हणजे आम्हाला तू नकोय असं अजिबात नाहीये. पण त्याचा अर्थ हा नाही होत ना, की तू येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाबरोबर." कारण तिचं ना मुलांबरोबरचं बॉन्डिंग, कारण तिची भाषा तशी होती ना. जी मुलांना आवडते ती भाषा होती. ही ढापण्या, काळ्या, लंगड्या ही भाषा मुलांना आवडते. ती तिची भाषा होती, त्यामुळे तिचं मुलांबरोबर बॉन्डिंग छान होतं. त्यामुळे आम्हाला मुलांची लफडी बरोबर कळायची. तर त्याचं ना तिच्याबरोबर चाललंय. ही आमच्यासाठी ॲक्चुअली आतली माहिती होती आणि असे असे आपल्याकडे बहिर्जी नाईक असायला पाहिजेत. पण मग काय झालं, की तू आमची मुख्य व्हॅल्यू जपत नाहीयेस. संस्थेची मुख्य व्हॅल्यू काय आहे? संस्थेतल्या प्रत्येक माणसाला रिस्पेक्ट देऊन बोलणं ही संस्थेची व्हॅल्यू आहे आणि ती जर तू जपत नसशील तर तुझ्यासाठी एक टायटनचं घड्याळ घेतलं जाईल, एक छान ड्रेस मटेरियल घेतलं जाईल, तुझ्या वतीने लोकांना पार्टी दिली जाईल, केक कापला जाईल आणि तुला घरी बसवलं जाईल. तिला न सांगता तिच्या हातामध्ये 1 महिन्याचा पुढचा पगार दिला आणि सांगितलं घरी बस. ती म्हणाली, "सर नोटीस मी करते ना 1 महिना काम नोटीस पिरियडवर. पगार कशाला आत्ता बसवला त्यात?" "नको. डॅमेज होतं. डॅमेज कंट्रोलसाठी ना 1 महिन्याचा पगार आधीच द्या. त्याला वेळ द्या त्या व्यक्तीला त्याचं काम शोधायला." आपण काय करतो, 1 महिन्याची नोटीस दे बाबा कोणाला, डिससॅटिस्फाईड माणसाला. काही गरज नाही डिससॅटिस्फाईड माणसाला 1 महिन्याची नोटीस. डिससॅटिस्फाईड आहे तर त्याला पहिला बाजूला करून टाका कंपनीत. ती जास्त मोठी वाळवी आहे. पोखरत गेली तर इतका त्रास देईल. मग आपण ठरवा, की आपल्या संस्थेमधल्या लोकांची किंवा आपल्या रोल मॉडेलची अशी कुठली क्वालिटी आहे जी त्याच्यात मार्क केली आहे नोट्समध्ये, ती मला महत्वाची वाटते. जी माझ्या संस्थेसाठी महत्वाची होईल. मग काय होईल? अजून थोडंसं कट शॉर्ट होतील. आणि तिसरी गोष्ट, ही कराच असं मी सांगणार नाही, कारण विचार करायला खूप वेळ लागेल किंवा बरीच मिळतील याच्यातनं. जी लोकं तुम्हाला आवडत नाहीत, त्यांची कुठल्या गोष्टी आवडत नाही, त्याची विरुद्ध व्हॅल्यू होते ना. म्हणजे एखादा माणूस उशिरा पोहोचतो, त्याची विरुद्ध व्हॅल्यू काय झाली? वेळेवर पोहोचणे. वेळेवर पोहोचणे ही आमची व्हॅल्यू आहे. कशाला एवढा वेळ घालवायचा? पण मुद्दा आहे. म्हणून तुमच्यासमोर मी मांडतोय. मग स्टेप 3 मध्ये आपण जातो, की ज्या व्हॅल्यूज शोधल्यात त्यांना 20 पर्यंत आणा. त्याच्या पण अजून कमीत करून 10 पर्यंत आणा आणि फायनली तुमच्या 4 ते 5 कोर व्हॅल्यूज असल्या पाहिजे. कोर व्हॅल्यूज
ज्या तुम्हाला सांगता येतात. जसं विलास शिंदे सरांची होती हॅपीनेस, इथिक्स, या व्हॅल्यूज, असे 5 शब्द तुमचे कुठले आहेत, 5 वाक्य ती तुम्ही ठरवा. त्या प्रत्येक वाक्यांना किंवा प्रत्येक शब्दाला बघायचं कंपनीच्या विजन आणि मिशनला आणि प्रमोटर्सचा जो काही रोल आहे त्या रोलला धरून त्या व्हॅल्यूज बनतायत का, एक. आणि तिसरं, these values will be essential element in your behavior, decision making and be a part of your appraisal as well. अप्रेझल, आम्ही तुम्हाला परफॉर्मन्स अप्रेझल शिकवणार आहोत, एचआर कसा असतो ते शिकवणार आहोत, पण त्याच्या आधी आम्ही तुम्हाला सांगतोय की अप्रेझल मध्ये म्हणजे एखाद्याचा पगार 10% वाढवायचा का 15% वाढवायचा ठरवायचं कशावर, तो माणूस किती व्हॅल्यूज फॉलो करतोय ना तुमच्या, त्याच्यावर ठरवायचं. आणि मग ते करण्यासाठी तुम्हाला एक कागद दिलेला आहे व्हॅल्यूजच्या नोट्स मध्ये, की तुम्ही ज्या व्हॅल्यूज ठरवाल 4, 5, डोक्यावरून पाणी 6, 6च्या वर प्लीज जाऊ नका, तेवढ्याच व्हॅल्यूज ठरवा आणि त्या व्हॅल्यूजना वाक्य बनवा. आता ती वाक्य कुठली असतील तर त्या, जसं तुमच्या टोटल व्हॅल्यू समजा 20 आल्या, 20 मधल्या तुम्हाला आता वाटतं की मला 5च मुख्य व्हॅल्यूज घ्यायच्यात, त्या 5 घ्या, मग उरल्या 16 ना, उरल्या 15, त्या 15 व्हॅल्यूजना कशामध्ये टाका, स्टेटमेंट मध्ये टाका. आणि तुम्हाला नाही जमलं तर आम्हाला सांगा, सर ही वाक्य पण या स्टेटमेंट मध्ये येतील का, याचा प्रयत्न तुम्ही करा, मग आम्ही करू तुमच्यासाठी. आज इथपर्यंत सोबत सगळे. मग अशा पद्धतीने आपण आपली व्हॅल्यू बनवायची आहे. ओके, सो व्हॅल्यूज पुरते थांबूयात. व्हॅल्यूजचा पुढचा पार्ट 5 मिनिटाच्या ब्रेकने चालू करूयात. चहा, कॉफी जे काही घ्यायचंय ते घ्या, पाणी प्या, फ्रेश व्हा आणि परत भेटू 5 मिनिटात.